येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता. उजनीतून उद्यापासून सिंचनासाठी पाणी सोडलं जाणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सध्याच्या हंगामात अनेक पिकांना पाण्याची अत्यंत गरज असल्यामुळे उद्यापासूनच शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलाय. उद्यापासून पहिली तर फेब्रुवारी आणि मार्च मध्ये दुसरी आणि तिसरी पाण्याची पाळी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 15 टीएमसी पाणी लागेल. उजनी धरणात सध्या 115 टीएमसी पाणी आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांचं अभिनंदन करण्याचे ठराव मांडण्यासाठी आमदारांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तेच सोलापूरचे पालकमंत्री होतात की काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेतली विविध अधिकाऱ्यांची बैठक. 12 जानेवारी रोजी 68 लिंगांची प्रदक्षिणा, 13 जानेवारीला अक्षता सोहळा तर 14 जानेवारी रोजी होणार होमविधीचा सोहळा. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली मागणी. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा सोलापुरात झाला आनंद मेळावा. सोलापूरचे भाजपचे नेतृत्व अकार्यक्षम, त्यामुळे कोणालाही मंत्रीपद मिळालं नाही. खासदार प्रणिती शिंदे. सोलापूरचं दुर्दैव, सोलापूरचं बीजेपीचं नेतृत्व कदाचित अकार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणालाही मंत्रीपद मिळालं नाही. उद्या सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी होणार अभिषेक सराफ यांच्या हृदयात वाजे समथिंग या गाण्यांचा कार्यक्रम. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. सोलापुरातील हुमनाबादकर परिवाराच्या वतीनं करण्यात आली 2 नंदीध्वजांची पूजा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील जन्मघरास दिली भेट आणि स्मृतींना दिला उजाळा. मंत्रालयातील गर्दी रोखण्यासाठी आता सर्व मंत्र्यांचे, आमदार आणि अधिकाऱ्यांचे होणार फेस स्कॅनिंग. मंत्र्यांनी कोणतंही आर्थिक आश्वासन न देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्र्यांना आदेश. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या लोकप्रिय निर्णयांसाठी लागणार 80,000 कोटी. मनोज जरांगे पाटील म्हणाले 25 जानेवारी रोजीच्या उपोषणावर ठाम, तोपर्यंत आरक्षणाबाबत काही बोलणार नाही. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट NX. निवडीला वाव, योग्य भाव. भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी. घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326 02 60 60. 2007 मध्ये नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा उद्या लागणार निकाल. गौण खनिजासंबंधी सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी नवं धोरण आखणार. CID कोठडीत असलेले वाल्मिक कराड म्हणाले मला कोठडीत 24 तास असिस्टंट द्या.
अजितदादांच्या बीडच्या पालकमंत्री पदावरून तर्कवितर्क. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा. ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली स्तुतीसुमनं. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98, मोबाईल 95 52 74 47 99. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देण्यात आलं पोलीस संरक्षण. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याची आमदार अतुल सावे यांनी दिली ग्वाही. पालकमंत्री पदांची अद्याप घोषणा नाही, तोपर्यंत पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांचं बॅनर झळकू लागलं. गेल्या 15 दिवसात अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले तब्बल 15 लाखाहून अधिक भाविक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.